आपण रावणाचा पुतळा जाळतो, ढोल ताशांच्या गजरात, जयघोषात, आरोळ्यांमध्ये. पण एक प्रश्न विचारतो, खरा रावण फक्त तो पुतळा आहे का? नाही. खरा रावण तर आपल्या समाजात अजून जिवंत आहे. तो रावण म्हणजे लहान मुलीवर होणारे अत्याचार, घरातच आई बहिणीवर होणारी हिंसा आणि अजून जन्महीन घातलेल्या मुलीला गर्भातच मारणारा हा पापी हात. हा रावण पुतळ्या इतकाच उंच आहे, पण पुतळ्यासारखा सहज जळत नाही. कारण हा रावण आपल्या घराघरात आहे, आपल्या विचारात आहे, आपल्या वृत्तीत आहे. आपण बाहेरचा रावण दरवर्षी जाळतो, पण आतला रावण मात्र जगू देतो. म्हणून समाज अजूनही जखमी आहे, आईच्या डोळ्यात अजूनही अश्रू आहे आणि मुली अजूनही असुरक्षित आहे. चला ठरवूया, आजपासून आपण फक्त पुतळा नाही जाळणार, तर आपल्या आतला रावण जाळणार आहोत. मुलींच्या जन्माला विरोध करणारी मानसिकता जाळूया, स्त्रियाला कनिष्ठ समजणारा अहंकार जाळूया, हिंसा, अन्याय आणि अत्याचार जाळून टाकूयात. खरा विजयदशमी तोच, जेव्हा घराघरातील मुलगी सुरक्षित असेल, जेव्हा आईचा सन्मान अबाधित असेल आणि जेव्हा स्त्रीला खरं स्वातंत्र्य लाभेल. म्हणून लक्षात ठेवा, रावणाचा पुतळा दरवर्षी जाळणं पुरेसं नाही. आतला रावण जाळा, तेव्हाच म्हणता येईल, हा आहे खरा दसरा.